रोज रोज तीच ती कामे करून आपल्याला खूप असा कंटाळा येतात. मग तीच कामे जर आपण थोडी टिप्स आणि ट्रिक वापरून केली तर. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण घरामध्ये असलेली जी फुले असतात, म्हणजे जी आपण रोज देवाला वाहतो, त्या फुलापासून धूप अगरबत्ती कशी बनवायची ती पाहणार आहोत. आता बघा, घरीच लागलेली ही अष्टरची फुले मी देवाला वाहली होती आणि वाहल्यानंतर ती काढून घेतली. आता काढल्यानंतर याच्या मी छान अशा पाकळ्या करून घेणार आहे. पाकळ्या केल्यानंतर आपल्याला दिवसभर त्या उन्हामध्ये वाळून घ्यायच्या आहे. आता इथे बघा, वाळल्यानंतर या प्रकारे ह्या पाकळ्या दिसतात. आता इथे बघा, मी अष्टरची जी फुलं होती ती व थोडीफार गुलाबाची फुलं होती ती पण याच्यामध्ये वाळून घेतलेली आहे. आता या पाकळ्या पूर्णपणे वाळलेल्या आहे. आता आपल्याला इथे घ्यायचं आहे मिक्सरचं पॉट. आता तुम्ही इथे झेंडूची फुलेसुद्धा वापरू शकता. आपल्या घरात जे जे फुले असेल त्या फुलाचा वापर आपण इथे करू शकतो. आता इथे मी पॉट घेतलेला आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला ह्या पूर्ण वाळलेल्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहे. आता बघा, आपल्याला याच्यापासून बनवायची आहे धूप अगरबत्ती. आता आपण विकत धूप अगरबत्ती आणतो. धूप अगरबत्ती आणल्यानंतर देवांजवळ जाळतो, पण ती काही व्यवस्थित जळत नाही. आणि धूप अगरबत्ती विकत आणण्यासाठी आपल्याला तिथे पैसेही खर्च करावे लागते. मग घरच्या घरीच अशी अगरबत्ती बनवली तर नक्कीच आपण बनवू शकतो. मग आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे तूप. आता इथे बघा, मी तूप घालत आहे. तुम्ही जर तूप नसेल तर इथे शहद किंवा तेलसुद्धा वापरू शकता. मी इथे तूप घालून घेतलेलं आहे. तूप घातल्यानंतर आता आपल्याला इथे लागणार आहे कापूर. कापूर जर नसेल तर इथे आपण राड, ऊद काहीही वापरू शकतो. पण कापूर जर याच्यामध्ये घातला तर ही जी धूप अगरबत्ती आहे ही लवकरात लवकर अशी पेट घेते, म्हणून आपण इथं कापूरचा वापर करत आहोत. आता कापूरच्या वड्या याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्या ज्या पाकळ्या आहे ह्या आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायच्या आहे. आता बघा, मिक्सरला फिरवल्यानंतर याची छान अशी बारीक पेस्ट तयार होते. एकदम हे ओलसरही होत नाही व एकदम हे सुकलेलंही होत नाही. व्यवस्थित आपल्याला ज्या प्रकारे हवं आहे त्याच प्रकारे हे तयार होतं, जेणेकरून याच्या आपण छान अशा वड्या म्हणा किंवा धूप अगरबत्त्या आपण याच्या बनवू शकतो. तर आता मी पूर्ण जे हे सारण होतं किंवा जे हे मिश्रण होतं हे काढून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला याच्या छान अशा छोट्या छोट्या वड्या म्हणा किंवा ज्या प्रकारे आपण शेप देऊ शकतो त्या प्रकारे आपल्याला धूप अगरबत्ती याची बनवून घ्यायची आहे. याला सगळ्यात पहिले आपण मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यानंतर आता बघा, ज्या प्रकारे धूप अगरबत्तीचा शेप असते त्याच प्रकारे आपण याला देऊन घेऊया. तुम्हाला जशा प्रकारे याचा शेप द्यायला आवडेल तुम्ही त्या प्रकारे देऊ शकता. तर इथे बघा, मला धूप अगरबत्तीचा शेप याला द्यायचा आहे म्हणून त्याच प्रकारे याला करून घेते. आता बघा, छान असं आपल्याला या प्रकारे याला शेप देऊन द्यायचा आहे. मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आता सध्या सुरू झालेले आहे वाळवण रेसिपीसुद्धा. कारण एक दिवस आड याच्यावर रोज वाळवण रेसिपीसुद्धा येणार आहे, म्हणून नक्की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आता इथे छान अशा आपल्या धूप अगरबत्त्या तयार झालेल्या आहे. तुम्ही बघू शकता, शेप पण छान आपल्या धूप अगरबत्तीसारखा आलेला आहे. आता इथं पाकळ्या थोड्या होत्या, त्याच्यानं मी केलेल्या ज्या धूप अगरबत्त्या आहेत त्या थोड्याशा बनल्या आहे. तुम्ही तुमच्याकडे जेवढे फुलं असेल त्याच्या भरपूर अशा अगरबत्त्या या बनवून ठेवू शकता. आता इथे एक निरंजनी मी घेतलेली आहे, त्याच्यावर धूप अगरबत्ती ठेवली, त्याच्यावर थोडा कापूर घेते आणि कापूर घेऊन याला आपण छान एका माचीसनेला पेटवून घेऊया, जेणेकरून आपली धूप अगरबत्ती किती जळते ते आपण पाहूया. तर इथे बघू शकता, अगदी छान असा याने पेट घेतलेला आहे. आणि सुगंध तर तुम्ही विचारूच नका, पूर्ण घरभर असा याचा सुगंध दरवळायला लागलेला आहे. नक्की ट्राय करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते. आणि इथे बघू शकता, आपली धूप अगरबत्ती छान अशी जळत आहे. सौम्य गतीने ती जळायला लागलेली आहे आणि पूर्ण घरभर तिचा छान असा सुगंध पसरलेला आहे. नक्की ट्राय करा आणि कमेंट करून कळवायला विसरू नका की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.